स्वागत करते आजच्या एका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तुम्ही सर्वजण मजेत असाल, मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। सगळेजण आनंदी राहा, खुश राहा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे। तर आज तुमच्यासोबत मी माझी पूर्ण घरातली जी काही उरलेली क्लीनिंग जी राहिलेली होती, म्हणजे मला हे जे कार्पेट आहे हे मला धुवायचं होतं आणि ऑलमोस्ट माझे सगळं धुवून झालेलं आहे। जे ब्लँकेट आहे, जे काही गोधड्या होत्या सगळ्या भिजत घालून माझ्या सगळ्या धुवून झालेल्या होत्या। चादरी सुद्धा धुवून झाले, पडदे घरातले सगळे धुवून झाले। उरलेलं फक्त हे कार्पेट राहिलेलं होतं आणि एक जाडवाला ब्लँकेट, जे हेवी ब्लँकेट जे असतं ना, ते पण मी कालच धुतलेलं होतं। आणि तर हे कार्पेट मला गणपतीमध्ये लागणार आहे। गणपतीच्या खालती, डेकोरेशनच्या खालती मला अंथरायचं असतं। डेकोरेशनसाठी मला लागणार आहे, त्यामुळे तर व्यवस्थित स्वच्छ करून ठेवला आधीच, तर नंतर वेळेवर फजिती होत नाही। तर एकीकडे बघू शकतात आता जे घरातलं सगळं क्लिनिंग झालं होतं। जवळपास माझं किचन पूर्ण आवरून झालेलं आहे टोटल। त्यानंतर बघा बेडरूमसुद्धा आवरून झालेला आहे। आता फक्त बाथरूम क्लिनिंग राहिली आणि बेसिंगच्या इथला जो पॅसेज आहे ना, बेसिंगचा एरिया तुम्ही बघू शकतात पूर्ण किती खराब झालेला आहे। पूर्ण पिवळा चिकट थर लागलेले होते आणि पूर्ण पिवळासुद्धा झालेला होता। तर मी मुद्दामून असा ठेवलेला होता, कारण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला शेअर करायची होती की मी कोणतंही जे म्हणजे ऑनलाईन जे प्रॉडक्ट्स असतात की जे या क्लिनिंगचे, तर ते न वापरता माझं बेसिंग आणि मिरर किंवा बेसिंगच्या जवळचा एरिया कसा क्लीन करते ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा जवळपास बेसिंगच्या इथे इतका कचरा वगैरे झालेला आहे, इतके ऑलमोस्ट सगळे म्हणजे खूप म्हणजे भंगारसुद्धा निघणार होती तिथून। तर जे काही पावडरचे डबे, तेलाचे डबे जे काही संपलेले होते ते सुद्धा तसंच पडेल होतं। तर सगळं क्लीन करायचं होतं, तर तेवढ्यात लाईट गेली। तर लाईट गेल्यामुळे मला तिथलं काही शूट करता आलं नाही। तर म्हटलं चला लाईट येऊपर्यंत जे बटन आहे ते क्लीन करायला घेऊ। तर बटन तुम्ही बघू शकतात किती काळे काळे हाताचे जे तेलकट जे काही डाग लागलेले असतात, धुळीचे म्हणा किंवा जे काही हाताचे जे काही खरगटे डाग म्हणा, सगळ्या डाग लागून आहे ना पूर्ण तेलकट काळे पडलेले होते बटणं। आणि काही नाही, सोपं असं आपले जे काही भांडे घासायची घसणी आहे ना, जास्त ओली करायची नाही, कोरडीच घसणी घ्यायची, थोडीसं साबणीचा फेस घ्यायचा आणि पूर्ण बटनांना असं घासून घ्यायचं। कोणतंही लिक्विड मी वापरलं नाही आहे। आपलं जे हँडवॉश असतो किंवा जे काही विम जेल लिक्विड आहे भांड्याचं ते घ्यायचं आणि कोरड्या घसणीनेच असं छान घासून घ्यायचं, ओली करायची नाही जास्त। आणि मग नंतर ओल्या कपड्याने छान सगळे बटणं पुसून घेतले। तुम्ही बघू शकतात किती खराब होते आधी आणि नंतरचे बटणं। तर हे पण घरातले जे काही बारीक निरीक जे बटणं होते, बाहेरची बेलसुद्धा म्हणू शकतात, पूर्ण बेलसुद्धा मला क्लीन करायची होती। तर जे इतके काही खराब नव्हते माझे बटन, तर जितके होते तितके मी तुम्हाला दाखवले। आता इथलं पण टीव्हीच्या खालचं पण तुम्ही बघू शकतात पूर्ण काळे काळे डाग लागलेले आहेत। थोडे थोडे बटणंसुद्धा असे म्हणजे पूर्ण व्हाईट शाईन करत नव्हते, पूर्ण काळे काळे दिसत होते। तर आजूबाजूचं सगळं असं छान घासून घेतलं आणि परत एकदा ओल्या कपड्याने पुसून घेतलं। तर बटणं तुम्ही बघू शकतात किती चमकायला लागलेले होते। तर आता लाईट आली होती, तर म्हटलं चला आता बेसिंगचा एरिया क्लीन करायला घेऊया। तर सगळ्यात आधी तर बेसिंग क्लीन करायला पूर्ण बेसिंगचा एरिया मोकळा पाहिजे असतो, कारण कसं आहे ना, सारखं मध्ये थांबण्यापेक्षा म्हटलं सगळं आधी आपण काढून घेऊ। मोकळं जितकं असलं ना तर पटापट आवरता देखील येतं। आणि हो, चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। सगळ्यात आधी तिथला पॅसेज जो होता, म्हणजे जिथलं काही सामान होतं ना, सगळं मला रिकामं करून घ्यायचं होतं। तिथे छान असं झाडू मारून घेतला, जे काही घाण होती ती सगळी काढून घेतली। तर बघा आता सगळ्यात आधी बेसिंगमध्ये ना निरमा पावडर टाकून घेतली। दुसरं मी कोणतंही सोल्युशन वापरलेलं नाही आहे। इथे निरमा पावडर घेतली आहे धुण्याची आणि थोडा वेळ भिजत घालणार आहे बेसिंग। तोपर्यंत म्हटलं चला मिरर साफ करायला घेऊया। तर मिररवरती तुम्हाला आधी दाखवलेलंच आहे की पूर्ण जे पाण्याचे डाग म्हणा किंवा जे काही उडालेलं असतं सगळे चिकट तेलकट किंवा पाण्याचे डाग झालेले होते। आणि खारं पाणी असल्यामुळे ना तर लवकरच बेसिंग खराब होतं। तर खाऱ्या पाण्याचे डाग जे असतात व्हाईट, ते पण झालेले होते आणि पिवळा पूर्ण बेसिंग झालेला होता। तर मिररवरती सुद्धा पाण्याचे डाग उडालेले होते। तर म्हटलं चला आता आज क्लीन करून घेऊया। तुमच्यापर्यंत सुद्धा माझी क्लिनिंग तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। तर आज पूर्ण क्लिनिंगचाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, कारण
घरामधली सगळी क्लिनिंग झालेली होती. जी क्लिनिंग आपण कितीही घर स्वच्छ केलं तरी आपल्या घरामध्ये काही थोडी क्लिनिंग अशी उरलेलीच असते. सणावाराच्या अगोदर आपल्याला ही क्लिनिंग करणं गरजेचं असतं, कारण आपल्या घरामध्ये जे काही येणारे पाहुणे असू द्या किंवा घरामध्ये कोणी आता गणपती वगैरे बसणार आहे, त्यामुळे सणवार आले की आपल्याला क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं. कारण आपल्याला रोजची जी क्लिनिंग असते ती तर आपण करतच असतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दिवाळीला म्हणा, गणपतीला म्हणा, नवरात्रीला म्हणा, घरामध्ये क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं. कारण घरामध्ये इतकं बारीक सारीक कामं असतात ना, जी काय अशी रोजच्या प्रमाणे आपल्याला दिसून येत नाहीत, पण खूप कामं असतात बायकांना घरामध्ये. तर बघा आता बेसिंगचं एरिया जर म्हटलं तुम्ही तर दिसताना अगदी तुम्हाला वाटत असेल की अगदी बेसिंग आणि मिरर आणि तिथला कडप्पा जो होता तो क्लीन करायचा होता, पण तसं नसतं. ते क्लीन करायला पण जवळपास मला अर्धा पाऊण तास लागलेला होता. जवळपास कंगवे म्हणा किंवा डस्टबिन मला सगळं मला आज क्लीन करायचं होतं. याच्या आधीसुद्धा मी तुमच्यासोबत हा क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर केलेला होता, तर तुम्हाला तो सुद्धा खूप आवडला होता. तर तसं ह्या व्हिडिओला सुद्धा खूप छान असा सपोर्ट द्या. खूप छान म्हणजे ह्या व्हिडिओला सुद्धा तुमचा खूप छान सपोर्ट असू द्या. आणि मोटिवेशनल वाटत असेल तर कमेंट देखील नक्की करा. तर आता कोणी म्हणेल की रेंटचं घर आहे, आता मी इथे भाड्याने राहते, तर भाड्याने जरी राहत असली तरी आपलं घर म्हणा हे स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं. कारण आपल्या घराची पारख आपल्यावरनंच ठरते की आपल्या घरी जे काही पाहुणे येतात ना, तर आपलं घर जितकं स्वच्छ किंवा टापटीप असेल ना, त्यावरूनच आपली पारख ठरत असते की आपण घर कसं ठेवतो. किंवा आपल्या राहणीमानावरनं जज करण्यापेक्षा आपण आपलं घर जर स्वच्छ ठेवलं, आपण आपल्याकडे तर जसं लक्ष देतो तसं आपलं घरसुद्धा आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. भलेही ते स्वतःचं असू द्या किंवा भाड्याचं असू द्या. भाड्याचं जरी असलं, जोपर्यंत आपण त्या घरामध्ये राहतो, आपण त्या घरामध्ये रोज राहतो, त्या घरामध्ये आपलं म्हणजे भरपूर काही आपले मेमरीज असतात, त्यामुळे आपण आपलं घर स्वच्छ ठेवायलाच पाहिजे. जोपर्यंत आपण त्या घरामध्ये राहतो तो आपलं घर समजूनच आपण आपलं घर रेंटचं ते घर असतं ते ठेवायला पाहिजे. तर बघा आता पूर्ण माझं किचनचं तुमच्यापर्यंत मी शेअर केलेलं आहे. त्यानंतर किचन म्हणा, बेडरूम म्हणा, बाथरूमची सुद्धा क्लिनिंग तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेच. तर ही बेसिंगचा पॅसेज आता इथे रोजच्या रोज कोणी ना कोणी घरामध्ये जेव्हा येतं तर हे कसं आहे ना, ओपन स्पेसमध्ये बेसिंग आहे. तर आल्या अगोदर बेसिंगचे इथे आपण हँडवॉश करतो किंवा कोणीही आलं की तिथे फेस वॉश म्हणा किंवा हँडवॉश म्हणा करत असतं, त्यामुळे खूप घाण दिसतं ते आणि कोणी आपल्याला नाव ठेवायला नको. त्यामुळे आपण रोजच्या रोज म्हणा थोडी ही क्लिनिंग जर केली ना, तर आपल्या घरामध्ये बरेच क्लिनिंग आपली ही जवळपास होत असते. तर बघा तुमच्यासोबत बोलता सगळं बेसिंग छान असं घासून घेतलं. निरमा पावडर टाकलेली होती, त्यानंतर जो हँडवॉश होता हँडवॉश घेतला आणि आपली जी भांड्याची तारीची घसणी असते ना, त्यानेच मी पूर्ण बेसिंग घासून घेतला आणि मग नंतर पाण्याने छान धुवून घेतला. तर नंतर दाखवतेच पूर्ण आपले पिवळे डाग म्हणा किंवा खाऱ्या पाण्याचे डाग लागलेले होते. पूर्ण पिवळा आणि चिकट झालेला होता नळ म्हणा सुद्धा. तर बाजूचा जो कडप्पा आहे तो सुद्धा छान घासून आणि पाण्याने पुसून घेतलेला होता. त्यानंतर दाखवते आता मी कशा पद्धतीने चमकवलेला आहे बेसिंगचा एरिया. तुम्हाला सुद्धा म्हणजे माझ्यापासून काही मोटिवेशनल वाटत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि हो असाच सपोर्ट असू द्या तुमचा सगळ्यांचा. त्याआधी व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट देखील करा. त्यानंतर बघा जो खालचा पॅसेज होता, कडप्प्याच्या खालती जी काही ओपन जागा आहे ना, तर तिथे सुद्धा खूप पसारा असतो. म्हणजे शिवांशी काही टॉईज असतात, त्यानंतर इस्त्री, कचऱ्याचा डस्टबिन किंवा कूलर म्हणा सगळं मी तिथंच ठेवते. त्यामुळे अशी क्लिनिंग करणं मधून खूप गरजेची असते. तर बघा आता बोलता छान बेसिंगचा एरिया तर क्लीन झालेला होता. तर खालचा जो पॅसेज होता तो सुद्धा छान असा घासणीने घासून घेतला. विम लिक्विड किंवा हँडवॉश वापरला तरी चालतो. आणि बघा आता कोणतंही सोल्युशन मी इथे वापरलेलं नाही आहेत, कोणत्याही व्हिडिओचं प्रमोशन वगैरे करत नाही आहेत. तुमच्यासोबत फक्त क्लिनिंग माझी कशी करते मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तुम्हाला सुद्धा व्हिडिओ बघून काही मोटिवेशनल वाटेल त्यामुळे. तर बघा आता बोलता छान सगळीकडे घासून घेतलं आणि मग ओल्या कपड्याने छान पुसून घेणार होते.
आता स्वच्छतेची मोहीम हाती घेतलेली आहे, त्यामुळे आता बघा सगळं क्लीन करणं गरजेचं असतं. छोटी मोठी कामं राहून जातात. सगळं घर तर क्लीन करतो, पण छोटी मोठी बारकाईने चेक करावं लागतं की कोणती कामं राहिली. तर बघा आता बेसिंगचं तर एरिया पूर्ण छान चमकवलेला आहे, पुढे दाखवणारच आहे. त्या अगोदर बघा हे बेसिंगच्या बाजूला जे काही पावडरचे डब्बे म्हणा, कंगवे म्हणा किंवा जे काही आत्राप सामान असतं ना, इतकं जमा झालेलं होतं. रिकामे डब्बेसुद्धा तसेच राहिलेले होते. तर म्हटलं जेव्हा क्लिनिंग करेल त्यावेळेस तुमच्यापर्यंत शेअर करते. त्यामुळे तसंच ठेवलेलं होतं. तर बघा आता पावडरचा डबा, हा मोठा पावडरचा डबा, याच्यामध्ये थोडीफार पावडर राहिलेली होती, ती काढून घेतली छोट्या डब्यामध्ये. त्यानंतर हा पावडरचा डबा असाच अडकून पडलेला होता, त्यामुळे लगेचच फेकून देणार होते. आणि बघा आता या बॉक्समध्ये मी फक्त जवळपास कंगवे, पावडरचा डबा, मॉइश्चरायझर म्हणा इतकंच ठेवत असते, पण हळूहळू इतकं जमा झालं होतं ते पूर्ण मला फेकायचं होतं. तर बघा इथे सेल, रिकामे जे संपलेले सेल होते ते सेल होते. त्यानंतर बघा इथे बाजूला दिसत असेल इतका सगळा आत्रप पसारा जो होता ना, तो सगळा काढला होता मी. आता हे सगळं मला फेकून द्यायचं होतं आणि तुम्हाला बॉक्स पण दाखवते. जवळपास मध्ये बघू शकतात पूर्ण रिकामं केलं होतं. आणि हे जे कंगवे होते ते घासायचे होते. कंगव्यांना खूप चिकट थर लागलेला होता, काळे काळे झाले होते कंगवे. आणि डस्टबिनसुद्धा धुवायचा होता. तर बघा आता बेसिंगचा एरिया दाखवते, पूर्ण एकदम छान चमकायला लागलं. मिररसुद्धा अगदी चमकायला लागला आहे. पूर्ण जे काही डाग होते सगळे निघून गेले. नळ बघू शकतात तुम्ही, एकदम छान नवीन दिसायला लागला होता. खूप छान वाटत होतं जेव्हा आपण इतकी क्लिनिंग करतो, जेव्हा अर्धा पाऊण तास जातो क्लिनिंगसाठी, पण त्यानंतरची जी काही स्वच्छता बघून आपल्याला जो काही आनंद होतो ना, किंवा खूप छान वाटतं आपल्या हाताने जेव्हा आपण अशी क्लिनिंग करतो ना, खूप मस्त वाटतं. त्याचं काहीतरी काम केल्याचा काहीतरी फायदा झालेला आहे जवळपास, असं खूप छान स्वतःलाच मोटिवेशनल वाटत असतं आणि खूप छान वाटतं. बघू शकतात सगळं छान चमकायला लागलेलं आहे. तर आधीचा पसारा आणि आत्ताचा पसारा तुम्ही बघू शकता, पूर्ण रिकामा केलेला आहे. फक्त हँड वॉश आणि पावडरचा डबा म्हणा किंवा जे काही लागणार आहे डेली मेकअपसाठी तेच तिथं ठेवलेलं आहे. बाकी सगळं उचलून घेतलं आहे. त्यानंतर खालचा जो पॅसेज होता तिथे कूलर वगैरे ठेवला, इस्त्री ठेवला. आता कंगवे बघू शकता तुम्ही, कंगवे इतके काळे काळे झालेले होते, पूर्ण म्हणजे तसंच यूज करत होतो. त्यामुळे म्हटलं चला कंगवेसुद्धा आज स्वच्छ करूनच घेऊया. तर आता सगळी क्लिनिंग करायचीच आहे, तर म्हटलं तर बारीक सारीक क्लिनिंग पण आज करून घेऊया. घाईघाईमध्ये जे काम होत असतं ना ते ठरवून कधीच होत नसतं. तर बघा आता कंगवे छान असे घासणीने ब्रशने क्लीन करून घेतले. जवळून दाखवते. पूर्ण बघा किती छान चमकायला लागलेले होते, असं वाटत होतं पूर्ण नवीनच कंगवे वगैरे घेऊन आलेलं होतं. तर अशा छोट्या छोट्या क्लिनिंग जर केल्या ना तर आपलं घर देखील स्वच्छ राहतं. त्याचबरोबर आपल्याला वापरत्या काही गोष्टी असतात त्यासुद्धा स्वच्छ करणं गरजेचं असतं. तर सकाळी सकाळी बघा हे कामं होण्याअगोदर मी हे भिजत घातलेलं होतं. तर अगदी 2 तास झालेले होते याला. तर म्हटलं छान आता भिजलं आहे, तर आता घासून घेऊया. तसंच जर पडून राहिलं तर त्याला रात्र देखील होईल. आणि आज आम्हाला जायचं होतं बाहेर, म्हणजे मला रक्षाबंधनाचं म्हणजे भावांना ओवाळायला जायचं आहे. चुलत भाऊ आहेत माझे, त्यांना ओवाळायला जायचं आहे. सख्खे भाऊ नाही आहेत मला, आम्ही तिघी बहिणी आहोत. त्यामुळे त्यांनी आम्हाला फोन केलेला की तुम्ही या, रक्षाबंधनाच्या दिवशीच केलेला होता, पण मग त्या दिवशी काही जमलं नाही. तर आज माझी मोठी बहीणसुद्धा आलेली आहे, कल्याणला राहते ती. तर आज तिघी बहिणी आम्ही जाणार आहोत रक्षाबंधनासाठी. तर त्या अगोदर म्हटलं चला हे घरामध्ये असं काम टाकून गेलेलं मला आवडत नाही. तर बोलता बोलता छान हे सगळं कार्पेट जे होतं छान असं ब्रशने सगळीकडे साबण लावून छान घासून घेतलं. त्यानंतर आजी बाथरूममध्ये आली. आजीचं चाललं होतं की मी तुझ्यासोबत थोडी हेल्प करते, जास्त हेवी आहे ते. तिला म्हटलं की मी करून घेईल, पण म्हटलं चल आपण दोघी मिळून कडक छान पाणी पिळून घेऊया ते. तर बघा आता पूर्ण दोघींनी मिळून पिळून घेतलं, पायाने छान असं दाबून. कार्पेट बघू शकतात पूर्ण अगदी छान असं स्वच्छ निघालेलं होतं. पूर्ण इतकं काळं पाणी गेलं होतं त्यामधनं. तर छान पायानेच तुडवून घेतलं, छान असं टपामध्ये भिजत घातलं आणि पायाने छान असं दाबून स्वच्छ केलं. त्यानंतर पुढचं काम म्हणजे डस्टबिन आणि आपलं जे काही सुपली आहे ना केराची, ती छान अशी घासून घेतली.
हे सुद्धा आपलं स्वच्छ करण्याचं काम असतं. आठवड्यातून एकदा तरी आपण डस्टबिन स्वच्छ केलाच पाहिजे. डस्टबिन कसं आहे ना, आपण डस्टबिनमध्ये इतके सगळं घाण टाकतो, सगळं तसंच चिकट तेलकट किंवा खरगट तसंच राहून जातं. त्यामुळे तसे रोजची मी डस्टबिनची कॅरी बॅग टाकतच असते. सध्या तर मी काही टाकलेली नव्हती, त्यामुळे चला म्हटलं तर डस्टबिन पण क्लीन करून घेऊया. जवळपास माझं सगळं घर स्वच्छ झालेलं होतं. कोणतेही छोटे मोठे काम होती तीसुद्धा आता आज क्लीन करून झालेली होती. डस्टबिनसुद्धा छान धुवून झाला. बाल्कनीमध्ये सुकत ठेवलेला होता. तर बोलता बोलता अर्धा तासामध्ये दुसरं काम बघूस तर पूर्ण डस्टबिन छान कोरडा सुकला होता. त्यामध्ये छान एक कॅरी बॅग घातली आणि बघा आता उरलेलं काम म्हणजे दरवाजे. सगळ्या घरातले 2च दरवाजे आहे, ते दरवाजे छान पुसून घेऊया म्हटलं. ओला कपडा केला आणि छान ओल्या कपड्यानेच पुसून घेतला. सगळे बटणं वगैरे क्लीन करून झाले होते. कानाकोपऱ्यामध्ये जर बघितलं तर सगळे जे काही घरातलं असतं ना, कानाकोपरा म्हणा, सगळा माझा आज जवळपास सगळं माझं घर पूर्ण स्वच्छ करून झालेलं होतं. तर आता फक्त मला उद्या परवापर्यंत बाथरूमची क्लिनिंग आहे. ती झाली की मग माझं जवळपास पूर्ण घर स्वच्छ झालेलं आहेच. गणपती आता बसतील, त्यामुळे गणपतीचं डेकोरेशनसुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. आता घरातली सगळी क्लिनिंग झालेली आहे. आता मला मनाला शांती लागली आहे की कोणतं ना कोणतं काम जवळपास राहिलं ना तर आपल्या डोक्यामध्ये सारखे तेच विचार चालू असतात दिवसभर बायकांचे की हे राहिलं ते राहिलं. तर बघा तसं माझ्या आता डोक्यात आज काहीच राहणार नाही, कारण माझं पूर्ण घर स्वच्छ झालेलं आहे. हे मोठं ब्लँकेट बघा, इतकं हेवी ब्लँकेट होतं ना, तर इतकं धुवायला मला इतकं जड जात होतं. तर या गोष्टींसाठी वॉशिंग मशीन खूप गरजेचं असतं. तर माझ्याकडे जवळपास आता वॉशिंग मशीन नाही आहे. मी नंतर वॉशिंग मशीन घेणारच आहे. तर बाहेरचं वातावरण बघू शकतात, पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं होतं. ढग पूर्ण भरून आलेले होते. तरीसुद्धा हे जे कार्पेट सुकत टाकलेलं होतं ना, पूर्ण जवळपास सुकत आलेलं होतं. तर बघा आजची क्लिनिंग कशी वाटली, आजची मोटिवेशनल वाटत असेल थोडीफार व्हिडिओ तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.